नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण आपल्या अभ्यासपत्रिका 14च्या अंतर्गत घटक तिसरा पाहत होतो. काही निवडक पंडित कवी जे आहेत, ज्यांनी मराठी साहित्यात मोलाची भर घातलेली आहे, त्यातल्या काही प्रातिनिधिक कवींच्या वाङ्मयीन कार्याचा आपण परामर्श घेत होतो. यामध्ये मुक्तेश्वरांच्या बद्दल आपण परामर्श घेतला. त्यानंतर दुसरे एक महत्त्वाचे पंडित कवींमध्ये श्रेष्ठ मानले जाणारे कवी म्हणजे वामन पंडित. तर वामन पंडितांना पंडिती संप्रदायाचे प्रातिनिधिक कवी म्हणून संबोधलं जातं. एक मुक्तेश्वरांच्या पासून पंडित कवी काव्याची सुरुवात जरी असली तरी प्रातिनिधिक स्वरूपात प्रातिनिधिक कवी म्हणून वामन पंडितांचा उल्लेख केला. आपण यापूर्वी चर्चा केली की वामन पंडित हे संत रामदास तुकाराम यांच्या समकालीन आहेत. त्यांच्या चरित्राविषयी जी माहिती मिळते ती त्रोटक स्वरूपात अशी माहिती उपलब्ध आहे. तरीसुद्धा त्यांचा जन्म हा इसवी सन 1608च्या दरम्यान झाला असावा. त्याचबरोबर वामन पंडितांच्याबद्दल आणखी एक मतभेद किंवा वाद होतो, तो म्हणजे वामन पंडित म्हणजे नेमके कोण. कारण या काळामध्ये 5 वामन पंडित झालेले आहेत. तर त्यामुळं अनेकत्वाबद्दल ही चर्चा होताना दिसते. वामन पंडित म्हणजे नेमके कोण. तर एक म्हणजे यथार्थ दीपिकाकार वामन, शांडिल्य गोत्री वामन, वशिष्ठ गोत्री वामन, शृंगारप्रिय व यमकप्रिय वामन असे 5 वामन भिडे हे जे इतिहास मराठी वाङ्मयाचे जे अभ्यासक आहेत त्यांनी असे 5 वामन कल्पिलेले दिसतात. तर द सी पंगू हे प्राचीन मराठी कवी पंचकमध्ये म्हणतात, वामन पंडित म्हणजे यथार्थ दीपिकाकार वशिष्ठ गोत्री वामन स्वामी शेषे असं ते म्हणताना दिसतात. तर विल भावे ज्यांनी मराठी सारस्वत हा जो ग्रंथ लिहिला त्यामध्ये ते म्हणतात की शालिवाहन शकाच्या 16व्या शतकाच्या शेवटी वामन पंडित नावाचा एक अतिविद्वान कवी महाराष्ट्रात होऊन गेला. हा ऋग्वेदी वशिष्ठ गोत्री ब्राह्मण, मूळ विजापूरचा राहणारा. याचे उपनाव शेषे, म्हणजे आपण ज्यांना वामन पंडित म्हणतो ते वामनराव शेषे वामन स्वामी. तर या वेळेला विजापुरात आदिलशाहीचा अंमल सुरू होता आणि त्यामुळं वामनाने त्याच्या लहानपणीच फारसी भाषेचा अभ्यास केला. बादशाच्या मनात त्याला बाटवायचं होतं, तेव्हा तो विजापूर सोडून दुसऱ्या ठिकाणी देशांतर केलं. विजापूर सोडल्यावर भिक्षा मागत तो अनेक ठिकाणी हिंडला. काशीस असताना त्याने संस्कृत भाषेचा आणि तत्कालीन अनेक शास्त्रांचा अभ्यास केला आणि वेद विद्या जी आहे किंवा जी इतर शास्त्र आहेत त्यात नैपुण्य संपादन केलं आणि कीर्ती पण मिळवली. तर अनेक ठिकाणी त्यांनी वादविवाद स्पर्धा जे होतात त्या वादविवादात सुद्धा अनेकांना म्हणजे माघार घ्यायला लागले. अनेक वादविवादामध्ये त्याने जिंकून विजयपत्रे घेऊन तो दक्षिणेत आला असं विल भावे म्हणतात. द सी पंगू म्हणतात, आपल्या काशीतील 12 वर्षाच्या वास्तव्यानंतर अनेक पंडितांना वादात जिंकत वामन पंडित दक्षिणेत आले. त्यावेळेला त्यांच्यासोबत प्रचंड ग्रंथ संभार आणि शिष्य परिवारही होता.
देशोदेशी वाद करीत ते इंद्रायणी काठी आले, म्हणजे आता महाराष्ट्रात आले. तर असं वामन पंडितांच्या बद्दल नेमकी त्यांची चरित्रात्मक जी माहिती आहे ती मिळत नाही. पण ते महाराष्ट्रामध्ये आले तर वारणा काठी म्हणजे नामसुद्धा कोल्हापूरचा जो भाग आहे करवीर, त्या भागामध्ये त्यांचं वास्तव्य आहे. श्री सच्चिदानंद स्वामींचा गुरुपदेश वामन पंडितांना झालेला आहे. त्या आपण म्हटल्याप्रमाणे रामदास आणि संत तुकाराम यांच्या कालखंडातले वामन पंडित आहेत. तर त्यामुळं संत रामदास आणि तुकाराम यांनाही ते भेटलेले आहेत, ही लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे. तर आपल्या जवळ वारणा काठी, शिगाव, कोरेगाव इथं ते जाऊन राहिले आणि इथं ग्रंथलेखनही केलं. इसवी सन 1695 मध्ये त्यांचं गुरेगर जवळील भूगावी त्यांनी समाधीच घेतली. तर असं ही चरित्रात्मक माहिती आपल्याला मिळते. पण वामन पंडितांचा जो अभ्यास आहे, आपण पाहिलं की वेदविद्या आणि शास्त्रविद्या ते पारंगत झाले. त्यामुळं त्यांच्या काव्यामध्ये सुद्धा त्याचा प्रभाव दिसतो. वेदांत विषयक, पौराणिक आख्यानपर आणि भाषांतरित असं काव्यलेखनाचे त्यांचा भाग आपल्याला पाडावे लागतात. त्यांची जी ग्रंथांच्या मधली काव्य पंक्ती संख्या आहे ती जवळजवळ 40,000 इतकी आहे. तर अशी विपुल आणि विविधतेनं नटलेली त्यांची काव्यसंपदा आहे. काव्य पण लेखन भरपूर केलेलं आहे आणि त्यात सुद्धा वैविध्यता आहे, हेही लक्षात घ्या, विदग्धताही आहे. तर अशी मोठी वाङ्मय सेवा त्यांनी मराठीसाठी केली. म्हणून प्रातिनिधिक मराठी पंडिती कवीचे प्रातिनिधिक कवी किंवा पंडिती संप्रदाय जो आहे, त्या पंडिती संप्रदायाचे ते प्रातिनिधिक कवी म्हणून त्यांचा उल्लेख केला जातो. वामन पंडितांनी जी काव्यरचना केली त्यामध्ये त्यांचे जे सुरुवातीचा जो ग्रंथ आहे तो म्हणजे निगमसार हा त्यांचा ग्रंथ. याची रचना इसवी सन 1673 मध्ये झालेले आहे. तर हा ग्रंथ जो आहे तो पूर्ण त्यांनी वेदांत निरूपणाला वाहिलेला आहे. शके 1595 ते ग्रंथ प्रकटला अभिनव असा स्वतःचा, म्हणजे त्या ग्रंथाचा जो लेखन काळ आहे त्याचा उल्लेख केला आहे. आता इसवी सन 1595 म्हणजे लक्षात घ्या 78 वर्ष जर आपण शकेमध्ये मिळवली की त्याचं जे संख्या येते ती काय म्हणायचं, इसवी सन. तर इसवी सन किती येतं, 1673. तर हा त्यांचा पहिलाच ग्रंथ. इतर कोणत्याही ग्रंथात वामन पंडित लेखन काळ देत नाहीत, पण इथे त्यांना जो साक्षात्कार सच्चिदानंद स्वामी त्यांचे गुरु, तर त्यांनी त्यांना जी भार्गवी वारुणी विद्या आहे त्या भार्गवी वारुणी विद्येचं जे विद्या दिली त्याचा उल्लेख ते करताना दिसतात. या विद्येच्या म्हणजे ही विद्या त्यांना प्राप्त झाल्यानंतर हा ग्रंथ त्यांनी लिहिला असावा. कारण यात ग्रंथाच्या पहिल्या अध्यायामध्ये यतिदर्शनाची हकीकत येते आणि नंतर पुढच्या अध्यायांमधून भार्गव वारुणी विद्या जी आहे तिचं विवेचन येताना दिसतं. गुरुदर्शन आणि गुरुचा सहवास म्हणजे गुरु महात्म्य जे आहे ते वामन पंडित इथं
गाताना दिसतात. हा ग्रंथ ओवी वृत्तात आहे, म्हणजे ओवी संख्या पद्यपंक्ती त्या ओवी वृत्तात असून 9 अध्यायात विभागलेला आहे. आपल्या ग्रंथाबद्दल किंवा ग्रंथाची जी थोरवी आहे ती सांगताना ते म्हणतात, ग्रंथ हा निगमसार, शब्द थोडे अर्थ फार. ही सुरुवातीची रचना असल्यामुळं अल्पशी आहे, पण ते म्हणतात की शब्द थोडे अर्थ फार आहे यामध्ये. तर असं आपल्या ग्रंथाबद्दल ती एक भूमिका जी आहे ती त्यांची जी दिसते ती पहिल्या या निगमसारमध्ये आपल्याला पाहता येते. आता वेदांत निरूपण, भार्गवी वारुणी विद्या यांचा उल्लेख या ठिकाणी येतो. त्यानंतर त्यांनी जो दुसरा ग्रंथ लिहिला तो म्हणजे भगवद्गीतेची समश्लोकी टीका. त्याला आपण समश्लोकी टीका असंच बरेचसे जण नाव त्याचं उच्चारतात, समश्लोकी टीका म्हणून. तर समश्लोकी टीका म्हणजे भगवद्गीतेवरची ती टीका आहे, हेही लक्षात घ्या. श्रीकृष्णाने संस्कृतमध्ये जे काही ज्ञान सांगितलं ते इथल्या बहुजन किंवा अज्ञजनांना मराठीत सांगण्यासाठी वामनाने भगवद्गीतेवर लिहिलेली ही मराठी टीका आहे, हे लक्षात घ्या. म्हणून समश्लोकी टीका इथे ही रचना श्लोकात झाली, म्हणजे निगमसाराची रचना ही ओवीत आहे, पण समश्लोकी टीका म्हणजे भाष्य, भगवद्गीतेचं निरूपण म्हणू आपण. तर जसं ज्ञानेश्वरांनी भावार्थ दीपिका लिहिली, भगवद्गीतेचं ते निर्भाष्यच होतं, टीका. भगवद्गीतेवरची टीका म्हणजे ज्ञानेश्वरी. तसं वामन पंडित इथे भगवद्गीतेवरच टीका करतात, पण ती श्लोकबद्ध असल्यामुळं समश्लोकी टीका म्हटले. ही श्लोक रचना अनुष्ठुभ वृत्तामध्ये आहे. यातील भाषा नैपुण्य उत्कट आहे. प्रत्येक अध्यायाला प्रस्तावना आणि समारोप दिलेला आपल्याला दिसतो. आणि ही जी समश्लोकी टीका आहे ही वाचल्यानंतर जो वाचक आहे त्या वाचकाला एक प्रकारचं समाधान देखील मिळणार आहे. तर त्यामुळं वामन पंडित इथं ही भगवद्गीतेवरची टीका सांगतात. म्हणजे आपल्याला माहिती आहे की भगवद्गीता काय आहे, तर अर्जुनाला कुरुक्षेत्रावरती श्रीकृष्णाने जे तत्वज्ञान सांगितलं ते सगळं भगवद्गीतेमध्ये एकवटलेलं आहे. तर ते अज्ञजन जे आहेत किंवा ज्यांना संस्कृत कळत नाही, समजत नाही, त्यांना त्यांच्या भाषेत ती सांगण्याचा प्रयत्न वामन पंडित करतात. मराठीमध्ये करतात, तर ह्या मराठीसाठी भूलोक भाषा असा शब्द इथे वापरलेला आहे. म्हणजे इथल्या लोकांची जी मूळची भाषा आहे त्या भाषेमध्ये आपण सांगत आहोत असं वामन पंडित म्हणतो. तर इथे आपण ही टीका जी आहे ती म्हणजे एक प्रकारे मग महाराष्ट्राची जी गीता म्हणू आपण तशी ती झालेली आपल्याला दिसते. ती पूर्ण झाल्यावरती म्हणजे आपणच लिहिलेलं आपल्याला किती आवडतं असाही एक प्रश्न आहे. तसं वामन पंडितांनी ही टीका लिहून पूर्ण केली. ती त्यांना स्वतःलाच इतकी आवडली की ती पूर्ण झाल्यावर म्हणतात, आपण आज धन्य झालो, माता धन्य, पिता धन्य, धन्य धन्य सह सुखे.
तर अशा पद्धतीनं या समश्लोकी टीकेवरती ते समाधानी व्यक्त करताना दिसतात. जे वाचणारे श्रोते किंवा वाचक आहेत त्यांनाही ते इथं म्हणतात की समश्लोकी हिचे नाव, जितुके श्लोक मुळीचे, टीकेचे तितके श्लोक, सच्चिदानंद कारक. समश्लोकी टीका प्रगटली जगी ज्ञान सरिता. बघा आपल्या या टीकेचं महत्व काय सांगतात. समश्लोकी टीका प्रगटली जगी ज्ञान सरिता, सदा स्नाने पाने करुणी करी आनंद भरिता, अनंता जन्माचा हरुणी सकळा, साच दुरिता, स्वये दे मोक्षा ते श्रवण, पठणी हेची त्वरिता. असं ते आपल्या टीकेचे महत्व सांगतात. तरी त्यांच्या मनाचे समाधान झाले नाही. समश्लोकी नंतर त्यांनी गीतार्णव सुधा सारखी प्रकरणं मग लिहिलेली आहेत. तर हे काव्यदृष्ट्या सरस असं काव्य आहे. वामन पंडितांना यमक्या वामन म्हणूनही ओळखलं जातं. तर यमक्या वामन का, तर ते आपल्या काव्यरचनेमध्ये यमक जुळवतात. म्हणजे पहिल्या चरणातील शेवटचं अक्षर जे असतं ते दुसऱ्या चरणाच्या शेवटी आलेलं दिसतं. म्हणजे आता जे आपण वाचलं त्याच्यातलंच बघा, अनंता जन्माचा हरुणी सकळा, साच दुरिता, स्वयदे मोक्षा ते श्रवण, पठणी हेची त्वरिता. म्हणजे पहिल्या ओळी चरणामध्ये दुरिता हा शब्द शेवटी येतो आणि नंतरच्या चरणामध्ये त्वरिता. किंवा अगोदरचे त्याच्या समश्लोकी टीका प्रगटली जगी ज्ञान सरिता, सदा स्नाने पाने करुणी करी आनंद भरिता. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण वामन पंडित यांच्या वाङ्मयीन कार्याविषयी चर्चा करत होतो. तर ही चर्चा आपली अशीच सुरू राहणार आहे. तोपर्यंत धन्यवाद.